पाठ पहिला आपल्या अवतीभोवती परिसर अभ्यास इयत्ता तिसरी पान नंबर 1 2 3 4 5 6. सांगा पाहू, या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत? ते पदार्थ कोठे सापडतात? या वस्तूचे उपयोग सांगा. शेजारच्या चित्रामध्ये वस्तू पहा. बॅट, कप, मडके, दोऱ्याचा रीळ अशा वस्तू आहेत. या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. या कोठे मिळतात? या वस्तूंचा उपयोग सांगा. चित्रामध्ये केळी, आवळा, मक्याचे कणीस दिसत आहे. अवतीभोवती नजर टाकू. चित्र पहा. चित्रामध्ये नदी, प्राणी, झाडे, डोंगर इत्यादी वस्तू दिसत आहेत. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत. त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो. त्यात माती, दगड, धोंडे आहेत. नद्या, नाले, तळी आहेत. हवा आहे. डोंगर आणि टेकड्या आहेत. जंगले आहेत. शेते, घरे आणि रस्तेही आहेत. उजाड माळराने आहेत. वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात. निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष, झाडे-झुडपे, वेली यांनी आपला परिसर सजला आहे. आपणही या परिसराचा एक भागच आहोत. चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणि एक चिमणी यांची तुलना करू. दगड जिथे आहे तिथेच पडून राहील. त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल. दगड जेवत नाही, त्यामुळे दगडाची वाढही होत नाही. दगडाला पिल्लेही होत नाहीत. चिमण्यांचे तसे नाही. चिमण्यांना घरटे बांधायचे असते. त्यासाठी चिमण्या आपणहून इकडे तिकडे फिरत असतात. चिमण्या किडे आणि धान्याचे कण खातात. ते खाऊन त्यांची वाढ होते. चिमण्या घरट्यात अंडी घालतात. अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतात. चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक का दिसतात? चिमणी सजीव आहे तर दगड निर्जीव आहे. आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात, सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू. सजीवांचेही दोन गट पडतात, प्राणी आणि वनस्पती. जशी प्राण्यांना पिले होतात तशी बियांपासून वनस्पतीची रोपे तयार होतात. ती वनस्पतींची पिल्लेच असतात. रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात. यावरून वनस्पती सजीव आहेत हे समजते. शेजारचा तक्ता पहा. वनस्पती हालचालही करतात. कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात. पण वनस्पतीमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाहीत. रोपांनाही अन्नाची गरज असते. वनस्पती प्राण्याप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाहीत. मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात. वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा फार मोठा फरक आहे. सांगा पाहू, चित्रातील वस्तू सजीव आहेत की निर्जीव ते सांगा. सजीव असेल तर ती वस्तू वनस्पती आहे की प्राणी ते सांगा. शेजारची चित्रे बघा. झाड सजीव आहे, वनस्पती आहे. ससा सजीव आहे, प्राणी आहे. बेडूक सजीव आहे, प्राणी आहे. गॅस सिलेंडर निर्जीव आहे. ग्लास निर्जीव आहे. फुलाचे झाड सजीव आहे, वनस्पती आहे. कढई निर्जीव आहे. नारळाचे झाड सजीव आहे, वनस्पती आहे. जरा डोके चालवा. आगगाडीचे इंजिन इकडून तिकडे ये जा करत असते. मग ते सजीव आहे की निर्जीव? आगगाडीचे इंजिन हे निर्जीव आहे. सजीव झाडाच्या लाकडापासून खुर्ची तयार केली, मग ती सजीव आहे की निर्जीव? लाकडी खुर्चीसुद्धा निर्जीवच असते. सांगा पाहू,
तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात? तुम्ही सांगा. आपल्या परिसरामध्ये चिमणी, कावळा इत्यादी पक्षी दिसतात. दगडापासून तयार होणाऱ्या कोणत्या वस्तू तुम्हाला माहीत आहेत? दगडी जाते, उखळ या वस्तू माहीत आहेत. परिसरातील सर्व घटकांचे एकमेकाशी नाते. पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहेत. सर्व सजीवांना त्यांची गरज असते. तसेच सर्व सजीवांना अन्नाचीही गरज असते. ते अन्न त्यांना परिसरातूनच मिळते. जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही सजीवांना परिसरातून मिळतात. पक्षी घरटी बांधतात. त्यासाठी पक्ष्यांना कापूस, काड्या, धागे अशा गोष्टी लागतात. त्या त्यांना परिसरातूनच मिळतात. माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळवत असतो. कापूस, लोकर, रेशीम या वस्तू परिसरातूनच मिळतात. यापासून आपण कापड विणतो. खालील चित्रे पहा. ह्या सर्व वस्तू आपल्याला परिसरातूनच मिळतात. माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूपासून चटया, टोपल्या, वहीचा कागद अशा गोष्टी बनवतो. घर बांधण्यासाठी माती, दगड आणि लाकूड माणसाला परिसरातूनच मिळते. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पतीची नवीन रोपे तयार होतात. म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते. सजीव परिसरातून ज्या वस्तू घेतात त्याचा परिसरावर काय परिणाम होत असेल? मेलेल्या प्राण्यांचे मांस गिधाडे, कोल्हे यासारखे प्राणी खातात. पोट भरता भरता परिसर स्वच्छ करतात. मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात. ते मातीत मिसळतात. झाडांची पाने गळतात. तीही मातीत पडून कुजतात. त्यामुळे माती कसदार होते. कसदार मातीमुळे वनस्पतीचे पोषण होते. म्हणजेच निर्जीव वस्तूमध्येही सजीवामुळे बदल घडून येतात. माहीत आहे का तुम्हाला? मेंढीसारखा केसाळ प्राणी झुडपांची पाने खातो. त्यावेळी मेंढीच्या केसात काही वनस्पतीच्या बिया अडकतात. ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर बिया तिथे पडतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतीची नवीन रोपे तयार व्हायला मदत होते. म्हणजे प्राणी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात. आपण काय शिकलो? आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत. काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत. सजीव स्वतःहून हालचाल करतात. सजीवांना अन्नाची गरज असते. अन्न खाऊन त्यांची वाढ होते. त्यांच्यापासून त्यांच्यासारखेच सजीव तयार होतात. सजीवामध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात. सजीवांच्या सर्व गरजा परिसरातूनच भागतात. निर्जीव वस्तूमध्येही सजीवामुळे बदल घडून येतात. परिसरातील सर्व घटक एकमेकावर अवलंबून असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. परिसरातून मिळणाऱ्या वस्तूमुळेच सर्व सजीवांच्या गरजा भागतात. अशा वस्तू वाया जाऊ देऊ नयेत. परिसराची हानी आपल्या हातून होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण स्वाध्याय पाहू. प्रश्न ई. गाळलेले शब्द भरा. प्रश्न पहिला. कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा टिंबटिंब. गाळलेल्या ठिकाणी बदलेल हा शब्द येईल. प्रश्न दुसरा. कापूस, लोकर आणि रेशीम यापासून आपण टिंबटिंब विणतो. गाळलेल्या ठिकाणी कापड हा शब्द येईल. झाडांची पाने टिंबटिंब तीही मातीत पडून कुजतात. गाळलेल्या ठिकाणी गळतात हा शब्द येईल. प्रश्न ऊ. खालील प्रश्नाची उत्तरे द्या. प्रश्न पहिला. माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात? उत्तर. माणसाला परिसरातून अन्न, पाणी, हवा, माती, दगड, लाकूड अशा अनेक वस्तू मिळतात. प्रश्न दुसरा. वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते? उत्तर. काही वनस्पतीच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पतीची नवीन रोपे तयार होतात. म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते. प्रश्न तिसरा. जंगलातील माती कशामुळे कसदार होते? उत्तर. मेलेल्या प्राण्याचे उरलेले भाग कुजतात. ते मातीत मिसळतात. झाडांची पाने गळतात. तीही मातीत पडून कुजतात.
त्यामुळे माती कसदार होते. प्रश्न उ, चूक की बरोबर ते सांगा. 1. काही वनस्पतीच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. हे वाक्य बरोबर आहे. दुसरा प्रश्न, वनस्पती निर्जीव आहेत. हे वाक्य चूक आहे. प्रश्न 3, किडे आणि धान्याचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. हे वाक्य बरोबर आहे. तुम्हीही संपूर्ण स्वाध्याय सोडवा व पाठाचे वाचन करा. धन्यवाद.